यहाँ पे थ्रेटन फॉर हाउस, ये सब हम लोग इतना 18, 19, 26, 5 साल से जो कर रहे हैं ना सर, वो पेशेंस ही पेशेंस रखा है हमने बहुत. एंड द ओनली रीजन इज वायलेशन ऑफ लॉ. There is no other reason. I will not comment whether it is their vested interest or not vested interest. But one thing I want to put on this forum is that these public servants are breeding criminal offense in every cooperative housing society, and this is toxicating our normal texture of natural trust and cooperation which we otherwise have. क्योंकि उनको पता है हमारा माई बाप वहाँ लॉ तोड़ने के लिए बैठा है तो इनका मुंह बंद हो जाएगा. तो वही है. अभी आरटीआय के सर, आरटीआय नाही सर, सर तुम्ही 2 मिनिटं ऐका त्यांचा अनुभव ऐका. ही स्टार्टेड एक्सटेन्सिव्हली. पहिल्यापासून सर्वांना नमस्कार. आपण जे काय तिथे मारामारी करतोय त्याचं मूळ कारण काय आहे? करप्शन तर आहेच, पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत नाही. आज तुम्हाला कुठल्याही स्थानिक साहेबांकडे जायचं असेल, सीएम कडे जायचं असेल, कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जायचं असेल तर काय लागतं? इन्फॉर्मेशन लागतं. आणि आज आमच्या इन्फॉर्मेशन ऍक्टची अक्षरशः वाट लागलेली आहे. त्याचं एक माझी उद्या स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर समोर मीटिंग आहे. स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर मला टेररिस्ट म्हणतात. हे त्याला दाखवा प्लीज. कोण आहे कॅमेरामॅन? मला टेररिस्ट म्हणतात का? तर मी कायद्याने लढतो म्हणून. मी त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट फाईल केली की हे चुकीचे आदेश देतात, त्यामुळे यांच्यामुळे आम्हाला मानसिक त्रास होतो म्हणून माझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट फाईल केली जाते. याच्यापेक्षा अधोगती का आहे का हो? तर सर आपण ह्याबद्दल विचार करावा. उद्या 12:30 वाजता ते मला अरेस्ट करणार आहेत आणि त्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे. हायकोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी चुकीची सर्क्युलर केलेले आहे की तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येत नाही आणि मी करणार आहे आणि अरेस्ट झालो तरी चालेल, कारण हायकोर्टाच्या विरुद्ध तुम्ही आदेश देऊ शकत नाही. मग अशा प्रकारचे जर इन्फॉर्मेशन कमिशनर्स आदेश देतात, कोण आहे का? हे बघा, हे आदेश आहेत की व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकत नाही. But this is we are deprived of our rights. लेट मी कंप्लीट. कोणी बोललं तर मला पुढे निघून जातो. त्यानंतर मी आज इन्फॉर्मेशन कमिशनरला नोटीस पाठवलेली आहे की आपण हायकोर्टाच्या आदेशाला बाधित आहेत की नाही याच्याबद्दल उद्या 12:30 तुम्ही माझं म्हणणं ऐकण्याच्या अगोदर मला लेखी द्यावं की हायकोर्टाच्या आदेशाला तुम्ही बाधित आहेत की नाही. एक. दुसरी गोष्ट, तुम्हाला आरटीआयची सेक्शन 4A हे लागतात की नाही हे लिहिल्यानंतर मी तुमच्याबरोबर हिअरिंगला बसणार, त्याशिवाय बसणार नाही. साहेब असं जर झालं तर ह्या देशाला खरोखर काही नाही. हे किती बोलू द्या, जिथपर्यंत इन्फॉर्मेशन आम्हाला मिळणार नाही काही होणार नाही. आणि याच्यात सर्वात मूळ कारण आहेत आमचे इन्फॉर्मेशन कमिशनर्स. मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला सर्व इन्फॉर्मेशन कमिशनरवर एफआयआर रजिस्टर करण्यात माझी स्टेटमेंट रेकॉर्ड झालेली आहे. जर आमच्यासारख्या माणसाला अशा हायकोर्ट लेवलच्या जजेसच्या लेवलला असणाऱ्या लोकांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला आलं तर हे अधोगती आहे. आणि ह्यामध्ये आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं आणि आपणही लक्ष घालावं आणि आमच्या उद्याच्या हिअरिंगला हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करावं असे त्यांना आदेश द्यावे. आणि हे जर झालं तर इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर समोर संपला. आज आम्ही का कमी पडतो आणि आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाहीये आणि हेच काम करतात की यांना इन्फॉर्मेशन द्यायचं नाहीये, डेप्युटी रजिस्ट्रार असो किंवा आरटीआय असो. तर आपल्याला नंबर विनंती आहे की उद्याच्या हिअरिंगला आपण जर फोन केलात मंत्रालयाला की असं होऊ देऊ नका किंवा सविता जवाळे म्हणून आहे स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरचे फर्स्ट इन्फॉर्मेशन नाही हे आरटीआयचे आरटीआय. जर आरटीआय मध्ये हायकोर्टमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो तर हे लोक म्हणतात नाही कारण आम्ही तुमच्यावर कारवाई करू. अशा प्रकारचे आम्हाला धमकी. आणि सर द ग्रेटेस्ट थिंग, मी 66 वर्षाचा सिनियर सिटीजन आहे, मला टेररिस्ट म्हणतात. मला टेररिस्ट म्हणण्याचा अधिकार आहे. Sir, I would like to just tell you, Supreme Court Justice Chandrachud, somebody was recording, he allowed. He said you can do it. There's nothing wrong. मग आमच्या म्हणजे आमच्या दबाव निर्माण करायचं आणि आमच्याकडून सत्याचा विरोध करायचं. So somebody who is actually demanding rights of citizens, why are we deprived of our fundamental rights? This ensures our safety under the Constitution of India. असं लिहिलं जातं का? सर उद्या मला तुमच्याकडून प्रोटेक्शन हवं एवढी विनंती. आणि आरटीआयला मजबूत करण्यासाठी सर आपण करावं. आम्ही तुमच्याशी बरोबर कुठल्याही लेवलला काम करायचं. आपल्याबरोबर खांडेकर सरांबरोबर आपल्याला
शर्मा सर पण आले, त्यांनी बरेचसे